श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरती बॅकनेकचं मार्किंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या ब्लाऊजवरती कशी डिझाईन केलेली आहे, आरी वर्क कसं केलेलं आहे तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आता मार्किंग वगैरे करून झाल्यानंतर इथे आपल्याला पहिले जरी थ्रेडचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी गोल्डन जरी थ्रेड आणि 14 नंबरची निडल घेतलेली आहे. तर इथे फर्स्टवाली लाईन सोडून आपली सेकंडवाली जी लाईन आहे तिथे आपल्याला चेन स्टिच करण्यासाठी घ्यायचं आहे. तर इथे मी फर्स्टवाली लाईन सोडून सेकंडवाल्या लाईनपासून जरी थ्रेडने चेन स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. फर्स्ट लाईन आपण ह्याच्यासाठी सोडलेली आहे कारण तिथे आपल्याला मार्जिनसाठी 0.5 सेंटीमीटर जागा सोडून पुढे वर्क करायचं आहे. ह्यासाठी तर इथे मी जरी थ्रेडने डबल चेन स्टिच करून घेतलेली आहे. आपल्याला 2 लाईनमध्ये चेन स्टिच करून घ्यायची आहे. इथे डबल चेन स्टिच करून झालेली आहे आणि आता इथे मी एंडला नॉट मारते. जर आपला ब्लाऊज पीस खूप जास्त ट्रान्सपरंट असेल किंवा खूप जास्त पातळ अशा लेअरचा असेल तर त्या ब्लाऊज पीसला आपण कॅनव्हासचा वापर करतो, कारण त्याने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आपल्या बॅक नेकला, स्लीव्जला आणि आपली जे वर्क आहे ते सुद्धा खूप छान राहतं. पण इथे कस्टमरला ह्या ब्लाऊज पीसला कॅनव्हास नको होता. कस्टमरच्या डिमांडवाईज आपण वर्क करत असतो. जर ब्लाऊज पीस खूप जास्त पातळ ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही सुद्धा कॅनव्हासचा वापर करा. तर इथे डबल चेन स्टिच करून झाल्यानंतर आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. जेव्हा आपण बीडचा वगैरे वापर करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला 23 नंबरची आरीवर्कची निडल लागते आणि त्या आरीवर्कच्या निडलसाठी आपण बीड लोड करण्यासाठी मी इथे नायलॉन थ्रेडचा वापर करते, ज्याने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आणि मी नायलॉन थ्रेडचाच वापर करते. इथे आपले शुगर बीडसुद्धा लावून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपलं बॅकनेक दिसतंय. इथे शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे आता मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि हे 3 mm गोल्डन बीडसुद्धा मी पूर्ण बॅकनेकवरती लोड करून घेते. तर इथे आता आपले 3 mm गोल्डन बीडसुद्धा लावून झालेले आहेत. आता आपली इथे बॉर्डर क्रिएट झालेली आहे. तर आता आपल्याला इथे डिझाईन क्रिएट करायची आहे. इथे आपल्याला आता हाफ सर्कल क्रिएट करायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि त्या नाण्याने आता मी इथे हाफ सर्कल जो आपला आहे तो क्रिएट करून घेते. तर इथे आता आपलं हाफ सर्कल क्रिएट झालेलं आहे. आपण पेपरवरती हाफ सर्कल काढून मग तो ट्रेसिंग करण्यापेक्षा ही खूप इझी मेथड आहे, खूप इझी प्रोसेस आहे. 2 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि त्याने हाफ सर्कल आपण इझिली क्रिएट करू शकतो. तुम्हाला किती हाफ हवं नको त्यावाईज तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपला जो हाफ सर्कल आहे तिथे आपल्याला अगेन चेन स्टिच करायची आहे. इथे अगेन मी जरी थ्रेडचा वापर केलेला आहे. गोल्डन जरी थ्रेड आणि 14 नंबरची निडल आपल्याला घ्यायची आहे आणि त्याने इथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे. आता हाफ सर्कलमध्ये तुम्हाला हे जे पॉईंट दिसत आहेत, जे टोक असतात, जे 2 टोक एकमेकांना जॉईंट होतात ते टोक आपल्याला परफेक्टली क्रिएट करायचे असतात, कारण खरा गेम त्याच्यावरच असतो. कारण त्याचा थोडा जरी शेप बदलला तर तो खूप वेगळा दिसतो. तो शेप जो आहे तो चेंज झाला की आपली डिझाईनसुद्धा पूर्ण चेंज दिसते. इथे आपला जो हाफ सर्कल आहे तिथे आपल्याला 2 वेळेला चेन स्टिच करून घ्यायची आहे, डबल चेन स्टिच करून घ्यायची आहे. सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर अगेन आपल्याला त्याच्याच साईडला पुन्हा एकदा चेन स्टिच करून घ्यायची आहे.
तर इथे चेन स्टिचसुद्धा करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपले हाफ सर्कलचे जे पॉईंट आहेत ते एकदम परफेक्ट आलेले आहेत. सो आता इथे तुम्हाला डिझाईन दिसत असेल ती आपल्याला क्रिएट करायची आहे. सो प्रत्येक हाफ सर्कलमध्ये आधी आपल्याला 3 mm गोल्डन बीडने फूल क्रिएट करायचं आहे. सो इथे मी आधी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही सलग डिझाईन क्रिएट करू शकता, म्हणजे फूल काढल्यानंतर अगेन तुम्ही शुगर बीडने हे मध्ये जे आपल्याला वर्क करायचं आहे 3-3च्या रेंजमध्ये ते सुद्धा तुम्ही एकत्र करू शकता. पण इथे मी आधी आपला हाफ सर्कल आहे तिथे आधी मी गोल्डन बीडने सुंदर फूल असं क्रिएट करून घेतलेलं आहे. सो इथे आता 3 mmच्या गोल्डन बीडने फूल क्रिएट करून झाल्यानंतर आता आपले जे हाफ सर्कलचे पॉईंट आहेत तिथे आपल्याला शुगर बीडचा वापर करायचा आहे. सो इथे तुम्हाला दिसत असेल मी कसं लावलेत. सो आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि ते मी 3-3च्या रेंजमध्ये लावून घेते. सो प्रत्येक शुगर बीडमध्ये जी सिंगल लाईन आहे त्याच्यामध्ये मी एकूण 4 शुगर बीडचा वापर केलेला आहे. सो ह्या साईडला आपल्याला 4, त्या साईडला 4 आणि मध्ये 4 अशा रेंजमध्ये आपल्याला इथे शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. तर इथे आता तुम्ही बघू शकता की आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते आहे डिझाईन आणि आपलं बॅकनेकसुद्धा खूप जास्त सुंदर दिसतं आहे आणि ही खूप सिंपल डिझाईन आहे, खूप सिंपल वर्क आहे, पण ते केल्यानंतर खूप सुंदर दिसतं आपलं बॅकनेक. सो इथे मी तुम्हाला आता जवळून दाखवते. इथे मी जी डिझाईन क्रिएट केलेली आहे ती तुम्हाला जवळून दाखवते. सो ही डिझाईन कस्टमाइज डिझाईन आहे. कस्टमरला कस्टमाइज वर्क करून हवं होतं, सो त्यावेळेस इथे मी त्यांना करून दिलेलं आहे. सो इथे आता आपली बॅकनेकची बॉर्डर आणि आपली डिझाईन आहे ती झाल्यानंतर आपली जी साईडला जागा आहे तिथे आपल्याला बुट्टा वर्क करायचा आहे. सो त्यासाठी इथे मी पेपर कट करून घेतलेला आहे चौरस आकारामध्ये. दोन्ही साईडला मी 4-4 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो बुट्टा क्रिएट करण्यासाठी वापरायचा आहे. सो आता याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. सो आपला पूर्ण जो बॅकनेक आहे त्याच्यावरती आपल्याला बुट्टा वर्क करायचा आहे आणि दोन्ही साईडला आपले बुट्टा जे आहेत ते सेम यायला पाहिजेत मेजरमेंटवरती. सो त्यासाठी इथे मी आधी पेपर कट करून घेतलेला आहे आणि आता त्यावाईज इथे मी जे आपले पॉईंट आहेत ते काढून घेते. सो आता तुम्ही इथे बघू शकता की आपले दोन्ही साईडचे जे बुट्टा आहेत ते एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये आणि परफेक्ट लाईनमध्ये आलेले आहेत आणि दोन्ही साईडला सेम आलेले आहेत. सो इथे आता आपले पॉईंट करून झाल्यानंतर इथे आता आपल्याला गोल्डन बीडचा वापर करायचा आहे. सो इथे आता मी 3 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि त्याने मी आता इथे सिंगल बुट्टा वर्क करते. सो आधी आपल्याला नॉट मारायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये सिंगल बुट्टा ॲड करायचा आहे. कारण जर तुम्ही बॅकनेकचा थ्रेड कट केलात आणि जर तुम्ही नॉट नसेल मारली तर तुमचे जे बीड आहेत सिंगल बीड ते निघून जातील. त्याच्यामुळे आधी आपल्याला नॉट मारायची आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक जो सिंगल बुट्टा आहे गोल्डन बीड आहे तो आपल्याला लोड करायचा आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की आपलं बॅकनेक सुंदर असं तयार झालेलं आहे. सो दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला जे मी बुट्टा वर्क केलं आहे ते सेम लाईनमध्ये आलेलं आहे आणि आपली फ्रंट साईड जशी क्लीन अँड क्लिअर आहे तशीच आपली बॅक साईडसुद्धा क्लीन अँड क्लिअर आहे. खूप सुंदर असं इथे वर्क झालेलं आहे. मी फ्रंट साईड जशी ठेवते तशीच बॅक साईडसुद्धा ठेवते. सो इथे सुंदर असं आपलं आरीवर्कचं बॅकनेक तयार झालेलं आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅकनेकचं डिझाईन दाखवलेलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्स रिलेट दाखवेन. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.